हजरा। ओके, आप कौन से स्टैंडर्ड में गए हो अभी? आई एम फोर्थ स्टैंडर्ड। ओ माई ओके, बस बस इंग्लिश माइक ऑफ मीडियम। कीजिए। यस, माइक ऑफ कीजिए स्नेहा। ओके, स्नेहा अभी फोर्थ स्टैंडर्ड में है। और जो लास्ट है उन्होंने अपना माइक ऑन करना है। एक स्टुडंट राहिलाय, त्याने माइक ऑन करून प्लीज सांगायचं आहे मला युअर नेम विथ स्टँडर्ड. चला प्रेझेंटी मार्क करून घ्या. रेकॉर्डिंग तनिष रेकॉर्डिंग राजेंद्र टोपे। ओके. तनिष, यू आर इन विच स्टँडर्ड? फोर्थ स्टँड। ओके. चला आता प्रेझेंटी मार्क करून घ्या सगळ्यांनी. ओके, फक्त स्नेहाची प्रेझेंटी मार्क झालेली आहे. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करून घ्या. कुशल, तनिष, तुम्ही सुद्धा प्रेझेंटी मार्क करायची आहे. ओके, कुशल थर्ड लिहायचं बेटा. ओके, थर्ड. 3 लिहिलाय ना तू, त्याच्यावरती RD लिहायचं. थर्ड. हा, ST नाही लिहायचं. ST आपण फर्स्ट साठी लिहितो. थर्ड लिहिताना RD लिहायचं. ओके तनिष, तू पण प्रेझेंटी मार्क करून घे पटकन. चला आपल्याला सुरुवात करायची आहे शिकवण्यासाठी. ओके, सी. तर आता तुम्ही जे स्टुडंट सेकंडला होते ते थर्डला गेलेत, बरोबर? आणि जे थर्ड स्टँडर्डला होते ते स्टुडंट आता फोर्थ स्टँडर्डला गेलेत. तर आता तुम्हाला आपण सध्या एकत्र क्लास घेतोय, कारण तुमचा जो बेस आहे तो सुद्धा क्लिअर झाला पाहिजे, बरोबर? तुम्हाला तुमच्या जे काही सेकंडला शिकवलं गेलेलं, फोर्थच्या मुलांना जे थर्डला शिकवलं गेलेलं, त्यांचा सगळा बेस क्लिअर झाला पाहिजे. ओके, त्यामुळे मी आता तुम्हाला काही नंबर नेम्स विचारणार आहे. नंबर नेम्स अँड काही ऍडिशन आणि सबट्रॅक्शनच्या सम्स दाखवणार आहे. त्या तुम्ही सॉल्व करायच्या आहेत. आणि मैं और कुछ जो नंबर्स नेम है वो आपको पूछूंगी और कुछ सम्स बताऊंगी, वो आपको मुझे सॉल्व करके दिखाना है. ओके, आता कोणी जॉईन झाला आहे प्लीज मार्क युअर प्रेझेंटी. आता जॉईन झालेल्यांनी प्लीज प्रेझेंटी मार्क करायची आहे. चला लवकर, डोंट वेस्ट टाइम. प्रेझेंटी मार्क करा पटकन. ओके, लेट इट बी. ओके, तर आता मी एकेकाला नंबर विचारणार आहे आणि तुम्ही त्याची स्पेलिंग नेम मला सांगायचं आहे. ओके, कुशल माइक ऑन कर. कुशल माइक ऑन कर. ओके, मला 12 ची स्पेलिंग सांग. 1 to 12 स्पेलिंग सांग मला. 12. ON 12. TWOR। नाही, नाही, नीट आठव आणि सांग. बघा, तुम्हाला जे सिनियर केजी ला शिकवलेलं ज्युनियर केजी ला ते पण तुम्ही विसरलात की नाही? कुशल, नीट आठवून सांग. 12, 1 to 12 ची स्पेलिंग सांग मला. यस टीचर। सांग 12. टी ई टी डब्ल्यू. टी टी डब्ल्यू.
TWENTY 20 12 नाही बेटा, मी 12 12 ची बोलताय ते. स्पेलिंग 12 विचारलेली. TWELVE. ओके ओके. आता मला 16 ची स्पेलिंग सांग. 16 16 सांग. SIXTEEN N. कुशल, अभ्यास करायला लागेल. ओके, माइक ऑफ करायचा आहे. यस, स्पर्श स्पर्श माइक ऑन कर. Yes, teacher. ओके, यू आर फ्रॉम विच स्टँडर्ड, थर्ड और फोर्थ? Third. ओके, तर प्रेझेंटी मार्क करताना यापुढे नाव लिहिल्यावर स्टँडर्ड सुद्धा मेन्शन करायचं आहे. ओके, ज्या स्टँडर्डला आता तुम्ही गेले आहात ते मेन्शन करायचं आहे. ओके, नाव आय विल आस्क यू नंबर्स अँड यू हॅव टू टेल मी देअर नेम्स. ओके, स्पेलिंग तू सांगायची आहे मला. 15 15. सांग मला स्पेलिंग. FIFTWEN. ओके, गुड. 70 70 70. ACVENTTY 70. TY. Okay, SEVENTY. 15 15. FIFTWEN 15. 11 ELEVEN. Yes, good. Mic off कर. Now Sneha, please put on your mic. Yes. Okay, tell me 31 31. THIRTY 31. Okay, 46 FOUR 4. 46 46 46 46. FORTY 4. Hmm. 6. 46. 46. 72 72 का बताइए स्नेहा. Yes. SEVEN 7 TOO 2. नहीं, 72. SEVENTYTWO. 70. ओके, माइक ऑफ करना है. कनिष्क, माइक ऑन कर. ओके, टेल मी 36. THIRTY 36 ओके, गुड. 55 FIFTY FIVE 55 yes yes. 67 SIXTYSEVEN 67 ओके ओके, गुड. माइक ऑफ कर. ओके, तर आता समजलं आहे तुम्हाला तुमची प्रोग्रेस. खूप जणांच्या स्पेलिंग चुकलेले आहेत, बरोबर. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. नंबर नेम्स आहेत ते आता फक्त केजीच्या स्टुडंट सारखं परत तुम्हाला लर्न करायचं आहे. ओके, यासाठीच आपल्याला क्लास घेताना या प्रत्येक वेळी आता आपण आपला बेस क्लिअर करत जाऊ. ओके, तर या बेस क्लिअर जी रिव्हिजन आपली चालली आहे, रिव्हिजन इन द सेन्स तुमचा हा थर्ड फोर्थचा जो लेसन आहे मॅथ्सचा ते सुद्धा घेतलं जाईल, पण त्या अगोदर आपण थोडा तुमचा बेस क्लिअर करणार आहोत. ओके, तर आता आपण काही ऍडिशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. सिंपल ऍडिशन्स आहेत. मी तुम्हाला शो करणार आहे. प्रत्येकाने एकेकाला मी विचारेन तेव्हा आन्सर सांगायचा आहे. नंतर ते मी तुम्हाला
पिक्चर दाखवून तुम्ही ते तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. ओके ओके, स्क्रीन दिसत आहे का सगळ्यांना माझी? Tell me if my screen is visible. Okay. सी इथे ऍडिशनचे प्रॉब्लेम दिलेले आहेत तुम्हाला. तर आपण आता सुरुवात करूया. 17 प्लस 3. व्हॉट इज 17 प्लस 3? कनिष्क सांग मला. फर्स्ट ऍडिशन आहे 17 प्लस 3. याचा आन्सर सांग मला कनिष्क. ट्वेंटी. येस, गुड. बी फास्ट. ओके, सगळ्यांनी फास्ट आन्सर द्यायचे आहेत. माइक ऑफ कर. 5 प्लस 3. कुशल सांग मला व्हॉट इज 5 प्लस 3? 8. गुड. स्नेहा अपना माइक ऑन कीजिए, मुझे बताइए व्हाट इज 4 प्लस 7? टीचर 11. यस, गुड. स्पर्श माइक ऑन कर. Yes, teacher. हाँ, टेल मी व्हाट इज 8 प्लस 8? 16. गुड. अगेन कुशल टेल मी व्हाट इज 5 प्लस 8? 13. गुड. स्नेहा टेल मी व्हाट इज 10 प्लस 9? Teacher 19. Yes, good. Kanish, tell me what is 15 plus 5? 20. Good. Sparsh, what is 13 plus 3? 16. Good. Kushal, what is 11 plus 4? 15. Okay. Sneha, what is 19 plus 1? Teacher 20. Yes. Kanish, what is 14 plus 6? 20. Yes. Sparsh, what is 8 plus 9? 17. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. चला सगळ्यांनी हे सम्स लिहून घ्या नोटबुक मध्ये आणि लिहून झाल्यावर चॅटबॉक्स मध्ये कम्प्लीटेड म्हणून लिहा. ओके एव्हरीवन, थर्ड अँड फोर्थ इच क्लास ऑफ स्टुडंट विल राईट दिस. ओके चला सगळ्यांनी हे लिहून घ्या. फक्त सम्स लिहून घ्या आणि नंतर सॉल्व्ह करा. ओके सम्स लिहून घ्या सर्वांनी. बघा एडिशनचे आंसर्स किती छान दिले तुम्ही सर्वांनी. ओके एडिशंस के आंसर बहुत अच्छे से बताया आप सब लोगों ने. उसी तरह से नंबर्स नेम है उसको भी रिवाइज करना है ठीक से. ओके जे आपण स्पेलिंग शिकलो आहोत प्रिव्हियस स्टँडर्ड्स मध्ये 1 to 100 किंवा त्यापेक्षाही जास्त जर तुम्हाला येत असेल तर प्लीज रिवाइज देम. ओके त्यांना रिवाइज करत राहायचं आहे. आपण अगोदर शिकलेलो काहीच विसरून जायचं नाही. ओके आणि जेव्हा टेक्स्टबुक मधलं तुम्हाला शिकवलं जाईल तेव्हा थर्ड स्टँडर्डच्या मुलांनी फोर्थ स्टँडर्डचं शिकवताना सुद्धा लक्ष द्यायचं आहे. कारण नेक्स्ट इयर तुम्हाला तेच शिकायचं आहे. त्यामुळे तुम्हाला आतापासूनच तुमचा बेस स्ट्रॉंग होईल. तुम्हाला नेक्स्ट काय शिकायचं आहे ते पण आताच कळेल. ओके आणि फोर्थ स्टँडर्डच्या स्टुडंटनी थर्ड स्टँडर्डचं शिकवताना सुद्धा लक्ष द्यायचं आहे. कारण तुम्हाला तुमचा जो प्रिव्हियस काय आपण सिलेबस होता तो लक्षात राहील. ओके आणि तुमचा जो फोर्थचा सिलेबस आहे तो मेनली थर्डच्या सिलेबसशीच रिलेटेड आहे.
ओके, त्यामुळे तुम्हाला खूब हेल्प होईल, आपको आगे जाके हेल्प होगा आपका स्टडी करने के लिए। इसलिए जब मैं दोनों स्टैंडर्ड को सिखाती हूँ, फोर्थ को सिखाती हूँ, तब थर्ड स्टैंडर्ड के बच्चों ने भी ध्यान देना है, और जब मैं थर्ड स्टैंडर्ड को सिखाती हूँ, फोर्थ स्टँडर्ड के बच्चों भी ध्यान देना है। ओके, चला हे लिहून झाले असतील तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया। लिहा फास्ट, बी फास्ट। ओके, स्पर्श कुशल लिहून झालेला आहे। अदर टू प्लीज राइट फास्ट। ओके, ऑल आर डन। ओके, कनिष्ठ पण झालेला है। स्नेहा आपका लिख के हो गया क्या? ओके, चलिए लिखिए फास्ट। ओके, सी हियर आर सम सबट्रॅक्शन प्रॉब्लेम्स। ओके, इथे सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम आहेत। जेव्हा मी एखाद्याला विचारेन तेव्हा सगळ्यांनी तो प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आहे आणि राईट युअर आन्सर ऑल्सो। ओके, समजला? बघा तिथे एकदा विचारून परत तुम्ही ते लिहिणार, तिथे आपला टाइम वेस्ट होण्यापेक्षा आपण ही टेक्निक घेऊया। ओके, काय करायचं, मी एकाला विचारणार एक प्रॉब्लेम, त्यावेळी तुम्ही चौघांनी पण तो प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आहे। ओके, सी फर्स्ट स्पर्श। स्पर्श माइक ऑन कर। Yes, teacher. ओके, सांग मला 29 - 14 इथे मायनस आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे तुम्हाला। तुम्ही काय करणार, पहिले 9 - 4 आणि 2 - 1 असं करणार। ओके, सांग मला काय आन्सर येणार याचा? 9 minus 4, 5. हा, 2 minus 1, 1. ओके, मग 29 - 14 किती झाले? 15. व्हेरी गुड, सगळ्यांनी आन्सर लिहून घ्या। स्पर्श माइक ऑफ कर। ओके, समजली मेथड? आता स्पर्शनी कसं करून दाखवलं तसंच आपल्याला हे सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत। ओके, इथे तुम्हाला कॅरी ओव्हर वगैरे काहीच नाहीये, सिंपल सम्स
Okay. Please everyone tell me in the chat box if I am audible. आवाज येतोय का माझा सर्व? ओके, मेरी आवाज सुनाई दे रही है अभी? ओके, नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला आवाज येत नव्हता. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. ओके, तर बघा आपण आता काही प्रॉब्लेम मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर दाखवते आणि तुम्ही सांगायचे आहेत मला आन्सर्स. ओके ओके, अलॉंग विथ मी राईट द प्रॉब्लेम. माझ्यासोबत तो प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही लिहायचा आहे. ओके, फर्स्ट इज 35 माइनस 23. दिख रहा है सबको? बताइए मुझे, दिख रहा है सबको? ओके, अभी स्क्रीन दिख रही है? बताइए एक बार, अभी मेरी स्क्रीन विजिबल है आपको? देखिए क्या लिखा है मैंने, 35 माइनस 23 दिख रहा है सबको? ओके ओके, तो स्नेहा प्लीज अपना माइक ऑन कीजिए. Yes. ओके, मुझे आंसर बताइए इसका. 35 माइनस 23. 12. ओके, कैसे करना है हमें? 5 माइनस 3 2 and 3 minus 2 1. The answer is 12. ओके, लिहून घ्या सगळ्यांनी आन्सर. चला सर्वांनी आन्सर लिहून घ्या. नेक्स्ट इज 76 मायनस 54. ओके, तर कनिष्क माइक ऑन करायचा आहे. 22. ओके, व्हेरी गुड. ओके, बघा इथे 6 minus 4 2 and 7 minus 5 is also 2. Hence your answer is 22. Okay, the third is 33 minus 22. कुशल सांग मला. कुशल माइक ऑन कर. काय आन्सर येणार याचा? व्हेरी गुड. 11. 3 minus 2 1 and 3 minus 2 1. चला लिहा सर्वांनी. माझ्यासोबतच हे प्रॉब्लेम्स तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपला टाइम सेव्ह होईल. ओके, बघा 35 minus 23 is 12. 76 minus 54 is 22 and 33 minus 22 is 11. ओके, नाव स्पर्श माइक ऑन कर आणि सांग मला 65 minus 43. काय येणार याचा आन्सर? 22. सॉरी, येस, गुड. 5 minus 3 2 and 6 minus 4 is also 2. चला लिहा सर्वांनी. 65 minus 43 is 22. Okay, next is 97 minus 45. स्नेहा बताइए मुझे, what is 97 minus? Yes, very good. 7 minus 5 is 2 and 9 minus 4 is 5. Okay, चला लिहा सर्वांनी. 97 minus 45 is 52. Now the next one is 85 minus 65. Okay, कुशल सांग मला काय येणार याचा आन्सर बघा. कुशल माइक ऑन कर आणि सांग मला 85 minus 65 काय येणार. 5 minus हा 5 हा, काय लिहू तिथे?
हा आणि 0 इकडे हा 8 minus 6 2. व्हेरी गुड. मग आन्सर काय आला आपला 20. ओके 85 मायनस 65 इज 20. चला लिहून घ्या सगळ्यांनी. 65 minus 43 is 22. 97 minus 45 is 52 and 85 minus 65 is 20. Okay. Now बघा आता मी तुम्हाला आज जे तुमचे लेसन आहेत ओके जे तुमचं थर्ड आणि फोर्थ आहे. स्पर्शने हँड रेज केला आहे. काही बोलायचं आहे का स्पर्श? सॉरी टीचर. ओके इट्स ओके. ओके तर बघा आता तुम्ही ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम खूप छान प्रकारे मला सॉल्व्ह करून दाखवले. यामधले काही वर्कशीट आहेत ऍडिशनच्या आणि सबट्रॅक्शनच्या, त्या मी तुम्हाला होमवर्कसाठी पाठवून देईन. ओके तर आता आपण जे तुमचे टॉपिक्स आहेत थर्डला आपण शिकणार आहोत शेप्स. ओके जे शेप्स आहेत ते बघणार आहोत आपण आणि फोर्थ वाल्यांना सुद्धा जॉमेट्रिकल शेप्स शिकायचे आहेत आपल्याला, पण तुमचे थोडे ऍडव्हान्स असतील. ओके पण त्याआधी जे बेसिक शेप आहेत ते आपण पाहूया. बघा ओके तर इथे बघा हा फर्स्ट शेप कोणता आहे कोण सांगणार मला? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. लाईन मध्ये सगळे शेप दिले आहेत की नाही? फर्स्ट कोणता आहे सांगणार? कोण सांगणार? ओके कुशल सांग मला फर्स्ट शेप कोणता आहे? सर्कल. ओके गुड. स्पर्श सांग सेकंड कोणता आहे? ट्रायंगल. ओके स्नेहा बताइए थर्ड कौन सा है? थर्ड शेप कौन सा है बताइए मुझे. स्नेहा आपको आवाज सुनाई दे रही है मेरी? Yes. ओके मुझे बताइए थर्ड शेप कौन सा है? Rectangle. नो थर्ड क्या है? स्क्वायर है. ओके कौन सा है? स्क्वायर. कनिष्क माइक ऑन कर मला सांग फोर्थ शेप कोणता आहे? Rectangle. व्हेरी गुड. स्पर्श स्पर्श सांग मला फिफ्थ शेप कोणता आहे? ओवल. व्हेरी गुड. अँड कुशल सांग लास्ट कोणता आहे शेप? कुशल आवाज येतोय माझा? कोण सांगणार विच इज द लास्ट? येस सांग मला कोणता आहे लास्ट? कोण सांगणार लास्ट शेप कोणता आहे? कोण सांगणार? Diamond. व्हेरी गुड. लास्ट आहे डायमंड. ओके तर मी आता ते तुम्हाला शो करते. बघा इथे काय सांगितलेलं आहे तुम्हाला मॅच करायचं आहे. ओके तुम्हाला शेप्सची नावं दिलेली आहेत आणि एका साइडला शेप्स दिलेले आहेत. तर मी आता तुम्हाला दाखवते. पटकन तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करून घ्या आणि त्यांच्या पुढे नावं लिहा चला आणि नंतर तुम्ही ते मॅच करू शकता. चला बी फास्ट. पहिला सर्कल, देन ट्रायंगल, देन स्क्वेअर, रेक्टँगल, ओव्हल अँड डायमंड हे शेप आहेत ते तुम्ही पटकन ड्रॉ करून घ्या तुमच्या बुक मध्ये. ओके नंतर आपण तुमच्या टेक्स्ट बुक मधल्या लेसनला सुरुवात करायची आहे. त्या अगोदर तुम्ही इथे शेप शिकणं गरजेचं होतं कारण तुमचे जे दोन्ही टॉपिक आहेत थर्ड आणि फोर्थचे जे आजचे मॅथ्सचे टॉपिक आहेत ते शेप्सचीच रिलेटेड आहेत. ओके जो भी आपका थर्ड और फोर्थ का जो टॉपिक है टेक्स्ट बुक का आज का मैथ्स का वो शेप्स से रिलेटेड है. तो आपने ये पहला वाला क्वेश्चन सॉल्व करना है. ओके हा तुमच्यासाठी एका प्रकारचा क्वेश्चन आहे तुमचा लेसन चालू करण्या अगोदर. चला लवकर ड्रॉ करा. ड्रॉ करून झाल्यावर आणि त्यांचे नेम्स लिहून
तुम्ही त्यांना मॅच करायचं आहे. चला लवकर झाल्यावर कम्प्लिटेड लिहा चॅट बॉक्स मध्ये. हो गया लिख के? चला बी फास्ट. शेप्स ड्रॉ करायचे आहेत पटकन आणि त्यांची नावं लिहून मॅच करायचं आहे. Have you done? Okay. ओके, तर बघा टेक्स्टबुक आहेत का तुमच्याकडे? टेक्स्टबुक टीचर आपका आवाज नहीं आ रहा है. आवाज येतोय माझा आता? मेरी आवाज सुनाई दे रही है सबको? प्लीज टेल मी इन द चैट बॉक्स इफ आई एम ऑडिबल. ओके ओके, तर स्पर्श आणि कुशल सांगा मला, तुमच्याकडे थर्डचं टेक्स्टबुक आहे का मॅथ्सचं? नो. ओके, नो प्रॉब्लेम. तर बघा इथे लक्ष द्यायचं आहे. हे तुमचं मॅथ्सचं टेक्स्टबुक आहे थर्डचं. ओके, आणि आता आपण तुमचा फर्स्ट लेसन घेणार आहोत, इंट्रोडक्शन टू जॉमेट्रिकल फिगर्स. ओके, इंट्रोडक्शन टू जॉमेट्रिकल फिगर्स. फोर्थ स्टूडेंट स्नेहा, एंड you have your books with you? Sneha, tell me, you have your fourth textbook of maths? आपके पास फोर्थ का टेक्स्ट बुक है मैथ्स का? स्नेहा बताइए मुझे. ओके, कनिष्क तुझ्याकडे आहे का? ओके, यू बोथ हॅव द टेक्स्ट बुक राईट. तर तुम्ही फर्स्ट लेसन काढायचं आहे, जॉमेट्रिकल शेप्सशीच रिलेटेड तुमचा फर्स्ट लेसन आहे. ओके, कनिष्कडे बुक नाहीये. ओके, तर इथे लक्ष द्यायचं आहे आणि ज्यांच्याकडे बुक आहे त्यांनी तुमचा टेक्स्टबुकचा फर्स्ट लेसन काढायचं आहे. बघा, इंट्रोडक्शन टू जॉमेट्रिकल शेप्स.
इथे बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, रिव्हिजन. रिव्हिजन तर आता आपली कळून झाली, बरोबर. आपण रिव्हिजन केली की नाही आता. त्यामध्ये आपण तुम्ही सांगितलं मला सगळ्यांनी करेक्टली की शेप कोणकोणते आहेत आणि तुम्ही ते ड्रॉ करून मॅच सुद्धा केले, बरोबर. तर फर्स्ट इथे बघा क्वाड्रिलॅटरल्स दाखवलेले आहेत. वेगवेगळे 3 प्रकारचे क्वाड्रिलॅटरल्स आहेत, ट्रायंगल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि सर्कल सुद्धा आहेत. ओके. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, लुक ॲट द पिक्चर्स बिलो, आयडेंटिफाय द जॉमेट्रिकल फिगर, ड्रॉ इट अँड राईट इट्स नेम. ओके. तर आता आपण फिगर ड्रॉ करणार नाही आहोत, हे तुम्हाला मी होमवर्क साठी देईन. तर आता तुम्ही मला फक्त सांगायचं आहे. ओके. तसं बघा पिक्चर टीव्हीचा आहे. टीव्ही एक काय असतो, रेक्टँगल, आणि रेक्टँगलची स्पेलिंग खाली नेम ऑफ द फिगर मध्ये लिहिलेली आहे. नेक्स्ट पिक्चर कोणता आहे, कॅरम. कॅरम कोणता शेप, टीचर नो साऊंड. ओके. आवाज येत नाहीये का माझा? यस. आता येतोय का आवाज, बघा एकदा. टीचर. यस. प्लीज चॅट बॉक्स मध्ये लिहा माझा आवाज येतोय का. मला नेटवर्क फुल आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये नेटवर्कचा. ओके. स्नेहा, आपको मेरी आवाज सुनाई दे रही है? ओके. आता सगळ्यांना आवाज येतोय, राईट? ओके. तर कुशल माईक ऑन कर तुझा. यस टीचर. हा. आता इथे पिक्चर बघायचा आहे, बघ कोणता आहे पिक्चर, मी दाखवते तुला. बघ, कॅरम. कॅरम आहे. कॅरमचा कोणता शेप असतो सांग मला. स्क्वेअर. ओके, गुड. माइक ऑफ कर. नेक्स्ट स्पर्श, माइक ऑन कर. ट्रायंगल. व्हेरी गुड. सँडविच इज ट्रायंगल. ओके. थर्ड, कुशल सांग मला नेक्स्ट काय आहे. रेक्टेंगल. मोबाईल. गुड. स्पर्श सांग फोर्थ वन. सर्कल. व्हेरी गुड. हे तुम्ही होमवर्कला करू शकाल की नाही, फक्त पिक्चर ड्रॉ करायचं आहे. फिगर मध्ये फिगर ड्रॉ करायची आहे. कॅरमच्या खाली तुम्ही स्क्वेअर काढणार, सँडविचच्या खाली ट्रायंगल काढणार, मोबाईलच्या खाली तुम्ही काढणार रेक्टँगल, आणि जी बांगडी दाखवलेली आहे त्याच्या खाली तुम्ही काढणार सर्कल. ओके. आणि त्याखाली नेम ऑफ द फिगर, रेक्टँगल, स्क्वेअर, ट्रायंगल, रेक्टँगल आणि सर्कल, हे तुम्ही शेप्स लिहिणार. ओके. हॅव यू अंडरस्टूड. बघा इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला, आयडेंटिफाय द ट्रायंगल्स, सर्कल्स अँड quadrilaterals in the picture above. Color the triangles red, the quadrilaterals blue and the circles yellow. या पिक्चर मध्ये काय करायचं आहे तुम्हाला, ट्रायंगल, सर्कल आणि क्वाड्रिलॅटरल शोधून काढायचे आहेत. ओके. आणि त्यामध्ये ट्रायंगलला रेड कलर द्यायचा आहे, क्वाड्रिलॅटरल्सला ब्ल्यू कलर द्यायचा आहे आणि सर्कलला द्यायचा आहे येलो कलर. ओके. तर कुशल आणि स्पर्श, तुमच्याकडे बुक आहे का, टेक्स्ट बुक आहे का, सांगा मला एकदा. नो. दोघांकडे पण नाहीये. ओके, इट्स ओके. टीचर. येस. टीचर मी आता फोर्थला जाईन, माझे पेपर नाही झाले अजून. ओके. थर्डचे पेपर नाही झाले. स्पर्श का. माझे झाले. टीचर माझे पण नाही. माझी झाली, पप्पाने नाही आणलंय. ओके ओके, मला एकदा क्लिअर करा, मी एकेकाला माईक ऑन करायला सांगते. ओके. स्पर्श तुझा माईक ऑन कर. टीचर आम्ही थर्डला आहोत. स्पर्श माईक. टीचर आम्ही थर्डला आहोत, आमची एक्झाम झालेली नाही. आता फोर्थला जाऊ, तेव्हा फोर्थची बुक भेटल मॅथची. ओके. मग तुम्ही आता तुमची एक्झाम झाली नाहीये का अजून. नाही टीचर. ओके. तर आपला हा न्यू क्लास आहे,
ओके, हा आपला न्यू क्लास आहे ना, मग तुम्ही प्रेझेंटी लावताना फोर्थची प्रेझेंटी लावायची. ओके, बघा आपले स्कूल क्लासचे एक्झाम्स झाले की नाही? क्लासचे एक्झाम झाले की नाही आपले? हा. त्यामुळे आता तुम्ही प्रमोट केले गेले आहात. त्यामुळे तू आता फोर्थला आहेस. ओके, तुझी लास्ट इयर तू थर्डला होता की नाही? मग आता आपण क्लासची एक्झाम तर झालेली आहे, मग आपण हे नवीन क्लास चालू केलेले आहे. ओके, मग तू आता येस. प्रेझेंटी लावताना स्पर्श फोर्थ स्टँडर्ड लावायचं. ओके, माइक ऑफ कर. ओके, चला मी सगळ्यांचा एक एक डाऊट क्लिअर करून घेते. कुशल, माइक ऑन कर. यस टीचर. ओके, कुशल तू सांग मला, तू थर्ड स्टँडर्डला गेला की फोर्थ स्टँडर्डला? थर्ड. ओके, तुझी आता सेकंड स्टँडर्डची एक्झाम झाली स्कूलची? टीचर चालू आहे. चालू आहे. ओके, पण तू आता आपली क्लासची एक्झाम संपलेली आहे, दॅट्स वाय यू आर प्रमोटेड टू थर्ड स्टँडर्ड. ओके, तू थर्ड स्टँडर्डला. ओके, मग आता इथे थर्ड स्टँडर्डचा फक्त ओके कुशल माइक ऑफ कर. इथे आता थर्ड स्टँडर्डचा एकच स्टुडंट आहे, कुशल, राईट? स्पर्श, स्नेहा अँड कनिश हे तिन्ही फोर्थ स्टँडर्डचे आहेत. एम आय क्लिअर? बरोबर बोलतेय का मी? यस. यस. टीचर. ओके ओके, आता माझा डाऊट क्लिअर झाला आहे. ओके, तर लक्षात ठेवा, आपल्या क्लासचा हा नेक्स्ट इयर चालू झालेला आहे. तुमची स्कूलची एक्झाम बाकी असेल तर इट्स ओके, पण क्लासची एक्झाम आपली संपलेली आहे, त्यामुळे हा नेक्स्ट इयर चालू झालेला आहे. तर जे स्टुडंट सेकंड स्टँडर्डला होते ते आता थर्डला आहेत, आणि जे थर्डला होते ते फोर्थला आहेत. त्यामुळे जेव्हा आता यापुढे तुम्ही प्रेझेंटी मार्क कराल कोणत्याही क्लासमध्ये, ओके, मॅथ्स असू दे किंवा कोणताही सब्जेक्टचा क्लास असू दे, तुम्ही तुमचा करंट स्टँडर्ड लिहायचा आहे क्लासचा, ज्यामध्ये तुम्ही प्रमोट केले गेले आहात. ओके ना? तर कुशल सांग मला, तुला हे शिकवलेलं समजलंय का? जॉमेट्रिकल यस. फिगर्स. ओके, हे तू घरी करू शकतोस का तुला पाठवल्यावर? हो. ओके, गुड. माइक ऑफ करायचं आहे. नाव वी विल गो टू दी फोर्थ स्टँडर्ड. ओके, फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट बघा, मी तुम्हाला सुद्धा सांगितलेलं की आपला फर्स्ट लेसन आहे जिओमेट्रिकल फिगर्स. बरोबर? फिगर्सशीच रिलेटेड आहे की नाही बघा. पण आता त्यामध्ये आपण अँगल्स शिकणार आहोत. पहिला पार्ट आहे अँगल्स. अँगल्स म्हणजे त्याला मराठीत आपण कोन सुद्धा म्हणतो. ओके, तर इथे काय आहे बघा, गार्डन मध्ये तुम्ही जाता की नाही, तिथे स्लाइड असते. बरोबर, स्लाइड घसरगुंडी असते ना, ती दाखवलेली आहे बघा तुम्हाला पहिल्या इमेज मध्ये. वी सी अँगल्स बिटवीन द ग्राउंड अँड दी स्लाइड. मग इथे बघा रेड कलर मध्ये डिनोट केलेलं दिसत आहे, ते काय आहेत? अँगल आहेत. स्लाइड जमिनीवर आहे, बरोबर, मग जमिनीमध्ये आणि स्लाइड मध्ये एक अँगल तयार झालेला आहे. रेड कलरचे अँगल दिसले का तुम्हाला? नेक्स्ट बघा, द लॅडर मेक्स अन अँगल विथ द ग्राउंड. जेव्हा आपण वरती चढण्यासाठी, घराच्या वर चढण्यासाठी शिडी लावतो घराला, बरोबर, तेव्हा घर आणि शिडी यामध्ये एक अँगल तयार होतो बघा. रेड मध्ये डिनोट केला आहे, दिसला तुम्हाला? म्हणजे लॅडर काय करते, जेव्हा ग्राउंडला टच होते तेव्हा एक अँगल बनवते. ओके, वी सी अँगल्स बिटवीन द ट्री ट्रंक अँड इट्स ब्रांचेस. झाडाचं खोड आणि झाडाच्या फांद्यांमध्ये सुद्धा अँगल दिसतात आपल्याला, हो की नहीं? बघा, हमें जो पेड़ का ट्रंक होता है और उसकी ब्रांचेस होती है, उसमें भी एंगल्स नजर आते हैं. देखिए रेड में डिनोट किया हुआ है, वी वी शेप दिख रहा है आपको सब जगह, वो क्या है? एक एंगल है. ओके, देर इज अन अँगल बिटवीन द इलेक्ट्रिक पोल अँड द ग्राउंड. तुम्ही बघता रस्त्यावर इलेक्ट्रिक पोल उभे केलेले असतात, मग त्या इलेक्ट्रिक पोल आणि ग्राउंड मध्ये सुद्धा एक अँगल असतो. ओके, वो इलेक्ट्रिक पोल और ग्राउंड में भी एक अँगल होता है. In our surroundings, wherever we see two lines meeting, there is an angle. म्हणजे आपल्या सराउंडिंग मध्ये, आपल्या आजूबाजूला, हमारे आजू बाजू में, सराउंडिंग में जो भी हम कुछ देखेंगे, जो भी चीजें एक दूसरे से कनेक्टेड होगी, वो क्या बनाती है? एक अँगल बनाती है. ओके, आपल्या आजूबाजूला ज्या दोन गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड असतात
त्या एक व्ही शेप बनवतात बघा, मग त्यालाच काय म्हणायचं, अँगल. ओके, एंगल कशाला बोलतात समजलं तुम्हाला? एंगल किसे कहते हैं समझ में आया सबको? टेल मी 4th स्टैंडर्ड स्टूडेंट्स, स्पर्श, स्नेहा, कनिष्क, टेल मी इफ यू हैव अंडरस्टूड. ओके ओके, थँक यू. बघा, आता तुम्ही काय करायचं आहे, मला उद्या अशा गोष्टींची नावं लिहून दाखवायची आहेत होमवर्क मध्ये ज्या अँगल बनवतात जमिनीसोबत. ओके, अशा काही गोष्टी तुम्ही शोधून आणायच्या आहेत. तर त्या अँगल्सचे सुद्धा प्रकार आहेत बघा, राईट अँगल, ॲक्यूट अँगल अँड ऑब्ट्यूस अँगल. ओके, तर आता आपण तो एक एक प्रकार अभ्यासायचा आहे. सी, इथे खिडकी दाखवलेली आहे बघा. तर आपल्या खिडकीमध्ये जर आता तुम्ही समोर असाल, घरात खिडकीच्या समोर असाल, तर तुम्ही बघू शकता की खिडकीच्या कॉर्नरला अँगल तयार झालेला असतो. वी सी अ राईट अँगल बिटवीन टू ऍडजॉइनिंग स्लाइड्स ऑफ अ विंडो. जेव्हा स्लाइड वाली आपली खिडकी असते, त्या स्लाइड्सच्या एकमेकांना जॉईन होण्याच्या कोपऱ्यात कोणता अँगल तयार झालेला असतो? राईट अँगल. ओके, राईट अँगल, त्याला राईट अँगल ट्रायंगल म्हणतात बघा. एल शेप, राईट अँगल ट्रायंगल कोणत्या शेपचा असणार आहे? एल शेप. ओके, टू ऍडजस्टंट साइड्स ऑफ अ बुक मेक अ राईट अँगल. तुमची बुक आहे, तुमच्याकडे नोटबुक आहे, टेक्स्टबुक आहे, तिला पण तुम्ही ऑब्झर्व करू शकता. त्याच्या आजूबाजूच्या दोन लाईन जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते काय बनवतात? राईट अँगल. ओके, आहे 3 वाजले की राईट अँगल तयार होतो, 9 वाजले की पण राईट अँगल तयार होतो. बघा, दिसतंय का तुम्हाला? एल शेप जिथे झालेला आहे तिथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. ओके, नेक्स्ट आपण बघायचं आहे ॲक्यूट अँगल. बघा, इथे कैची दिसते तुम्हाला. कैची जेव्हा उघडली जाते तेव्हा जर तिच्या कोणांमध्ये एल शेप तयार झालेला असेल बघा इथे, तर तो काय आहे? राईट अँगल. ओके, आणि तो राईट अँगल जेव्हा कैची आपण थोडी कमी करू, ॲज वी रिड्यूस द डिस्टन्स बिटवीन द टिप्स ऑफ ब्लेड्स लिटल बाय लिटल, द अँगल बिटवीन द ब्लेड्स ग्रो स्मॉलर दॅन अ राईट अँगल. मग जेव्हा आपण त्या कैचीच्या दोन्ही बाजू एकमेकांच्या जवळ आणू तेव्हा त्यामधील कोन आहे एल कमी झाला की नाही? एलचा आता व्ही होत आला बघा, जो एल होता तो आता व्ही होत आला जेव्हा आपण कैचीच्या दोन्ही बाजू जवळ जवळ आणू. मग त्या अँगलला काय म्हणायचं? ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल हा राईट अँगल पेक्षा छोटा असतो. मग काय बोलायचं बघा? अन अँगल विच इज स्मॉलर दॅन अ राईट अँगल इज कॉल्ड अन ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल कोणाला म्हणायचं? किसको कहते हैं ॲक्यूट अँगल? जो राईट अँगल से छोटा होता है. ओके, असा कोण जो राईट अँगलला मराठीत काटकोन सुद्धा म्हटलं जातं. ओके, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल पेक्षा छोटा असणारा, राईट अँगल पेक्षा छोटा असणारा कोणता असतो? ॲक्यूट अँगल. आणि जर तुम्ही ती कैची पूर्ण उघडली बघा तर काय होणार बघा. बट ॲज वी इन्क्रीज द डिस्टन्स बिटवीन द टिप्स ऑफ द ब्लेड्स, द अँगल बिटवीन द ब्लेड्स ग्रोज बिगर than a right angle. An angle that is bigger than a right angle is called an obtuse angle. बघा, जेव्हा आपण त्या कैचीच्या दोन्ही ब्लेड्स उघडतो तेव्हा त्यामधील जागा मोठी होत जाते, बरोबर? व्ही मोठा झाला की नाही बघा पटकन. एल पेक्षा, त्या छोट्या व्ही पेक्षा हा एकदम मोठा झाला. ब्लेड्स आहेत कैचीच्या त्या एकदम पुढे गेल्या. मग त्या अँगलला कोणतं म्हणायचं? ऑब्ट्यूस अँगल. ओके, एल शेप असेल तर राईट अँगल, समजले तुम्हाला? एल शेप असेल तर राईट अँगल, त्यामध्ये त्यापैकी थोडासा एल शेपला रिड्यूस, दोन्ही ब्लेडच्या कैचीच्या दोन्ही बाजू जवळ आणल्यावर होणारा ॲक्यूट अँगल, आणि कैचीच्या दोन्ही बाजू एकदम लांब नेण्यावर होणारा जो कोन तयार होतो, जो अँगल तयार होतो, त्याला काय म्हणायचं? ऑब्ट्यूस अँगल. ओके, समजलंय का? टेल मी, अँगलचे 3 टाइप्स, राइट एंगल, एक्यूट एंगल एंड ऑब्ट्यूस एंगल. समझ का सगळ्यांना? बताइए मुझे, सब लोग समझ में आए हैं क्या? हैव यू अंडरस्टूड टाइप्स ऑफ एंगल? स्नेहा, स्पर्श, आपको समझा है क्या?
Yes, teacher. ओके Yes. ओके. तर बघा, जेव्हा घड्याळात 3 वाजतात बघा, इथे आपण अँगल एका क्लॉकच्या माध्यमातून पण शिकू शकतो. क्लॉक के सहारे भी हम एंगल सीख सकते हैं. देखिए कैसे, जब 3 बजे होंगे, एल शेप दिख रहा है आपको, तो वो क्या हो गया, अ राइट एंगल. ओके, देखिए यहाँ पे क्या हो गया है, एक एक्यूट एंगल, और यहाँ पे हो गया है ऑब्ट्यूस एंगल. ओके, समझ में आ गया आपको अभी शेप में कैसा फरक होता है. ओके, तर तुम्हाला काय ऍक्टिव्हिटी असेल, ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राइट एंगल, एक्यूट एंगल और ऑब्ट्यूस एंगल इन द बॉक्स बिलो इच फिगर. ओके, समजलं सगळ्यांना. तर आता मी विचारते, सगळ्यांनी मला उत्तरं द्यायची आहेत. फर्स्ट एंगल कोणता आहे, स्नेहा बताइए मुझे. जो फर्स्ट इमेज दिख रही है वो कौन सा एंगल है. बघा एकदा, एल शेप असेल तर त्याला आपण राईट अँगल म्हणतो. छोटा व्ही असेल, छोटा व्ही शेप असेल तर त्याला आपण ऍक्यूट अँगल बोलतो. आणि डिस्टन्स खूप, दोन बाजूंमधला डिस्टन्स खूप जास्त असेल तर त्याला आपण ऑब्ट्यूस अँगल म्हणतो. ओके, तर फर्स्ट कोणता आहे, स्पर्श तू सांग मला, फर्स्ट अँगल कोणता आहे. Right angle. नो, इट्स ऍक्यूट. राईट अँगल मध्ये एल शेप पाहिजे ना, एक बाजू स्टँडिंग पाहिजे. राईट अँगल मध्ये बघा, एक बाजू एकदम उभी, दोन्ही बाजू उभ्या असणार. ओके, सेकंड सांग स्पर्श मला कोणता आहे. सेकंड इमेज सांग लवकर. ओके, कौन बताएगा मुझे, नाम लिखिए चैट बॉक्स में अपना. सेकंड एंगल कौन सा है, कौन बताएगा. यस स्पर्श, कैन यू टेल विच इज द सेकंड एंगल. कनिष्क तू सांगणार का, सेकंड अँगल कोणता आहे. एल शेप दिसतोय की नाही तुम्हाला, कोणता आहे तो सांगा लवकर. आवाज येतोय का माझा सर्वांना. येस, Right व्हेरी angle. गुड, गुड. तो आहे राईट अँगल. ओके, इथे बघा, इथे एकदम मोठा अँगल आहे बघा, व्ही खूप मोठा झालेला आहे. मग तो कोणता अँगल असणार, ऍक्यूट, राईट की ऑब्ट्यूस, कोणता असणार. View. ऑब्ट्यूस. येस, नेक्स्ट वन इज ऑल्सो ऑब्ट्यूस अँगल. ओके, आणि लास्ट वन आहे ऍक्यूट अँगल. ओके, समजलंय हे तुम्हाला. हा पार्ट आहे तो तुमचा होमवर्कला मी Yes. पाठवून देईल. ओके, एकदा बघून घ्या परत. तुम्ही क्वेश्चन आन्सर करताना खूप गोंधळून गेले होते सगळे. बघा, दोन ऍडजस्टंट लाईन असतील, स्ट्रेट लाईन, पण त्या एकमेकांना ऍडजस्ट झालेल्या असतील तर तो असेल तुमचा राईट अँगल. ओके, इथे बघा, आपण कैचीच्या ब्लेड्सच्या माध्यमातून शिकलेलो, दोन ऍडजस्टंट लाईन असतील तर तो असेल तुमचा राईट अँगल. व्ही छोटा आकार तयार झालेला असेल, छोटा कोन असेल, अँगल छोटा असेल तर तो असेल ऍक्यूट अँगल. आणि एकदम मोठा अँगल असेल तर तो असेल ऑब्ट्यूस अँगल. ओके, सगळ्यांना क्लिअर झालेला आहे का अँगल. अँगल सगळ्यांना क्लिअर झालेला आहे का. Yes. ओके, ज्यांनी आता जॉईन केलेला आहे क्लास, आता संपत आलेला आहे. ओके, 3 वाजताचा क्लास होता. ओके एव्हरीवन, सगळ्यांना तुम्हाला आज समजलेला असेल टॉपिक. तर तुम्हाला याच्याशी रिलेटेड जो होमवर्क आहे आणि जे आपण आज बेसिक शिकलो, सबट्रॅक्शन अँड ऍडिशन, ते तुम्हाला फॉरवर्ड करणार येतील तुमच्या ग्रुपवर. ओके,
All of you can leave the class. Bye bye everyone. Bye bye, teacher. Bye. Thank you. Bye, teacher. Bye bye.